केशवसुतांनी कवितेमध्ये म्हटलेलं आहे की एक तुतारी द्या मज आणून फुंकीने जे मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घतीच्या त्या किंकाळीने अशी ही तुतारी आहे. जसं आता तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याप्रमाणे आपल्या ह्या मुलाखतीची सुरुवात खूपच सुंदररित्या आणि खूप पवित्ररित्या सुरू झालेली आहे. नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आजची जी मुलाखत आहे हे तुम्हाला कळलीच असेल की नक्की कोणाची आहे. आपल्या सोबत आहेत पांडुरंग गुरव सर. ते गेले 40 वर्ष तुतारी वादक आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. जीवनप्रवासाबद्दल थोडं मला सांगा. जीवनप्रवास माझं मूळ गाव आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव हे माझं गाव आहे. त्या गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, देशभक्त बर्डे गुरुजी त्यांचा ते या गावामध्ये राहतात. आणि मूळ म्हणजे आम्ही गुरव आहे भगवान शंकराचे. तर आमच्या गावामध्ये भोगावती नदी आहे. त्या नदीच्या काठाला भगवान शिवाचं मंदिर आहे. त्याला ते वाटेश्वर मंदिर म्हणून अतिशय म्हणजे पुरातन मंदिर आहे ते. श्री वाटेश्वर मंदिर. त्या गावामध्ये मंदिराची पूजा करण्याचं भाग्य पूर्वंपार चालत आलेलं आहे. आणि ते वडील याच्या अगोदर वडील करत होते. आणि त्यावेळेला पूजेच्या वेळेला मंगलमय वातावरण निर्मिती होण्यासाठी हे शिंग वाजवलं जायचं. आणि जवळजवळ दिवसातून त्यावेळेला 3 वेळा पूजा होते वाटेश्वराची. त्यावेळेला गावकऱ्यांना संदेश म्हणा किंवा मंगलमय वातावरण निर्मितीसाठी हे शिंग वाजवून संदेश दिला जातो. पहाटे 4:30 वाजता, दुपारी 12 वाजता आणि नंतर संध्याकाळी 7 वाजता अशी तिन्ही वेळची पूजा जी आहे ती वेगवेगळी आहे. पूजा आणि आरती झाल्यानंतर हे गावाला ग्रामीण भागामध्ये याला शिंग असं म्हटलं जातं आणि ते वाजवलं जातं. आणि तिथून मग 7वी पर्यंत 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये आलो. काही दिवसानंतर कांदिवलीमध्ये आलो आणि ही भगवान शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी कांदिवली रेणुका नगरमध्ये. त्या मंदिरामध्ये मी सुरुवात म्हणजे प्रॅक्टिस करायला लागलो याचं वाजवण्याचे. आणि माझे एक सहकारी मित्र आहेत त्यांनी मच्छिंद्र गुरव म्हणून त्यांनी थोडंफार इथे 1-2 महिने येऊन मला इथं शिकवलं, मार्गदर्शन केलं प्राणायामाच्या बाबतीत म्हणा. आणि या ठिकाणी मग आता गेली 25 वर्षे झालं मी महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमामध्ये 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 1 मे असो, परत दिल्ली, परत 2010 मॉरिशस, 2013-14 अमेरिका, जपान, 2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन कोयासान विद्यापीठामध्ये होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आम्ही कोयासान जपानला पण त्या ठिकाणी तुतारी आणि फेटे बांधण्याचं कार्य केलं. त्याच्यानंतर दुबईमध्ये डॉक्टर धनंजय दातार यांच्या कार्यक्रमाला पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पद्मश्री आपले सुरेश वाडकर साहेब त्या ठिकाणी होते. त्यावेळेला पण ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत कराड मधले कृष्णत का गुरव म्हणून आहेत कारवे, परत उंडाळचे आमचे रत्नदीप गुरव म्हणून आहेत, अशा
परत आनंदराव कुंभार म्हणून आहेत वाटेगावचे, आमचे चिरंजीव प्रणव पांडुरंग गुरव आहेत, परत तानाजी कडव म्हणून आहेत. तानाजी कडव, आनंदराव कुंभार हे आपल्या बरोबर अमेरिकेला होते. चंद्रकांत साठे, म्हणजे परत कोल्हापूरचे माने म्हणून आहेत. असे कलावंत आपणाला म्हणजे ही कला सादर करण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्यानंतर 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम मध्ये 55 तुतारी वादकांचं प्रतिनिधित्व आपण 55 कलावंतांचं तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे मिलिटरीच्या ग्राउंडवर राहून. अशी ही आमचा थोडासा जीवन प्रवास चालू आहे. तुम्हाला या कलेविषयी आवड कधी निर्माण झाली आणि या कलेविषयी थोडं सांगा. या कलेविषयी आवड म्हणजे पूर्वी मंदिरामध्ये वडील वाजवत होते आणि वाजवताना ही कला जी आहे ती जिवंत राहावी आणि इतरांच्या पेक्षा मला काय वेगळं करता येतंय का, हा माझा सतत प्रयत्न होता. मग त्यावेळेला मी आमचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा माझा रशियाचा प्रवास मी 7वीला असताना डॉक्टर बाबुराव गुरव यांनी कथन केला. म्हणजे त्यांनी शाळेमध्ये असताना अण्णाभाऊ साठेंचा जीवन प्रवास, रशियाचा प्रवास, माझा रशियाचा प्रवास हा त्यावेळेला सांगितल्यानंतर मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण झाली की आपणाला ही वाद्य परदेशात घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं म्हणजे वाद्य हे वेगळं पण आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि तेव्हाच माझ्या मनामध्ये ह्याची आवड निर्माण झाली. आणि मग ते स्फूर्ती आल्यानंतर आपण याला तुतारी, परत शंख म्हणा, पाईप मधून शंख म्हणा, असं अजून काय फेटा बांधणे, लेझीम, तलवारबाजी, दानपट्टा, लाठीकाठी हे पण थोडं थोडं आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शंख किंवा तुतारी जेव्हा आपण वाजवतो तर ह्याच्या पाठी काही सायन्स आहे का, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. 100% तुतारी जी आहे ही वाजवल्यानंतर छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये हृदय मजबूत बनणार. परत कुठलीही म्हणजे हार्ट अटॅक म्हणा वगैरे असली काही बिमारी जवळ येणार नाही. ऑटोमॅटिक प्राणायाम होणार आणि प्रसन्नता. तिथपर्यंत ज्यावेळेला आवाज जातो या तुतारीचा, तिथपर्यंत वातावरणामध्ये एक स्फूर्ती आणि जोश निर्माण होतो, मंगलमय वातावरण निर्मिती होते. पूर्वी भगवान खरं तर तुतारीचा जन्म म्हणजे या शिंगाचा जन्म कसा झाला, तर भगवान शंकरांच्या संयमरामध्ये शृंगी नावाच्या शिष्याने प्राण्यांच्या शिंगापासून बनवलेलं शिंग जे आहे ते सतीचा आणि भगवान शंकरांचा ज्यावेळेला विवाह चालला होता त्यावेळेला सतीनं ज्यावेळेला भगवान शंकरांना वरमाळा परिधान केली आणि भगवान शंकरांचं खरं रूप प्रगट झालं, त्यावेळेला शृंगी नावाच्या शिष्यानं या प्राण्यांच्या शिंगापासून बनवलेल्या शिंगातून एक नाद निर्माण केला, तोच म्हणजे शिंगनाद. हर हर महादेव म्हटल्यानंतर हे शिंग वाजवण्यात आलं, मंगलमय वातावरण निर्मिती झाली, आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. आणि तेव्हापासून आतापर्यंत लग्न कार्यामध्ये वाजवण्याची प्रकार पद्धत सुरू झाली. त्याच्यानंतर शंख. शंख हा नैसर्गिक संपत्ती आहे, म्हणजे समुद्रामध्ये सापडतो, नवरत्न आपण म्हटलं जातं त्याला. आणि ज्यावेळेला शंकासूर नावाचे राक्षस आहेत, त्यांनी समुद्रामध्ये आपले 4 वेद आहेत ते वेद पळवून घेऊन गेले, समुद्रामध्ये दडून बसले राक्षस हे आपले वेद घेऊन. त्यावेळेला भगवान अनेक देवदेवतांना प्रश्न पडला की आपल्याकडं आता वेद हरण केलेले आहेत. मग भगवान विष्णू त्यावेळेला निद्रेमध्ये होते. भगवान विष्णूंना ही जाऊन माहिती दिली आणि भगवान विष्णू निद्रेतून जागे झाले आणि शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध करणार. तेवढ्यात त्यांनी सांगितलं माझी एकच इच्छा आहे, माझा वध जरूर करा, पण हा शंख जो आहे
तो माझा तुमच्याकडे धारण करा, सदैव तुम्ही धारण करावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यांना वचन दिलं आणि त्या राक्षसांचा वध केला. हा शंखामधून प्राणायाम होतं किंवा अनेक म्हणजे व्हायब्रेशन म्हणतो ना, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. परत प्राणायामाचा प्रकार आहे. तर आपण जवळ-जवळ 4 मिनिटं, 4.5 मिनिटं आता ईश्वराच्या कृपेनं आपण 4.5 मिनिटापर्यंत शंखनाद करतो. तो नंतर पुन्हा दुसरा प्रयत्न केला, एक पाईपमधून शंखनाद. ही जी पाईप आहे, पाईपमधून सुद्धा आपण शंखनाद करतो. असा हा शंखनाद आणि ही तुतारी आहे. मग केशवसुतांनी कवितेमध्ये म्हटलेलं आहे, की "एक तुतारी द्या मज आणूनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने." अशी ही तुतारी आहे. ग्रामीण भागामध्ये शिंग म्हणतात, मुंबईमध्ये तुतारी म्हणतात. युद्धामध्ये वाजवतात त्याला रणशिंग असं म्हणतात. काही ठिकाणी पिपुडी म्हणतात. काही ठिकाणी अ, म्हणजे तुतारीला अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी नावं आहेत. अ, तुतारी, शिंगाडा वगैरे अशी बरीच राज्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचे नाव बदली होते. सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की तुम्हाला ही जी कला आहे ही परदेशात देखील न्यायची आहे आणि तसं तुम्ही देखील केलं देखील. तर वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तुम्ही तुतारी वाजवलेली आहे, शंख वाजवलेला आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? हां, 2010 साली मॉरिशस मराठी मंडळाचं निमंत्रण आलं होतं. त्यावेळेला त्यांचे पंतप्रधान जे आहेत नवीन राम गुलाम त्यांच्यासमोर मला तुतारी वाजवण्याची संधी मिळाली. मंगलमय वातावरण निर्माण केलं आणि त्या मंडळाला मी ही तुतारी जी आहे ती मी भेट म्हणून दिली. मी खरं तर 2 दिवसासाठी गेलो होतो. त्यांच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्टेडियमवर त्यांचा कार्यक्रम होता. पण तुतारी त्यांना सप्रेम भेट म्हणून दिल्यानंतर त्यांनी जवळ-जवळ 13 दिवस मला तिथं ठेवून घेतलं. तिथल्या शाळा कॉलेजवर किंवा तिथे 4 लोकांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. तुतारी आणि फेटा बांधण्याचं. त्याच्यानंतर 2013 मध्ये टाइम्स स्क्वेअर न्यूयॉर्कमध्ये आपली दिवाळी पहाटसाठी दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता. महाराष्ट्र शासनाचा अ, सांस्कृतिक कार्य संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे शंकर महादेवन यांच्या जय जय महाराष्ट्र माझा या गीतावर आम्ही ही तुतारी वादन केलेलं आहे. मा अमेरिकेमध्ये टाइम्स स्क्वेअरच्या बाजूला राहणारी जी मराठी लोकसंख्या जी आहे आपली, त्या ठिकाणी जाऊन आपण तुतारी वाजवून त्या 13 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला दिवाळीला येण्यासाठी आपण निमंत्रण दिलेले आहे. की जवळ-जवळ आम्ही 4 जण होतो. 2 तुतारी वादक, फेटे तिथे जाऊन ज्या चौकात जाऊन या ठिकाणी ही तुतारी फुंकून एक प्रकारची तिथे वर्दी दिलेली आहे, की ह्या टाईम्स स्क्वेअर महाराष्ट्राचा टाईम्स स्क्वेअरला दिवाळी पहाट सण साजरा होतोय आणि त्या सणाला उपस्थित राहावं. त्याच्यानंतर पुन्हा 2014 मध्ये पुन्हा टाईम्स स्क्वेअरमध्ये हा दिवाळीचाच कार्यक्रम होता. त्यामध्ये या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ साहेब वगैरे हे सगळं होते. त्यांच्या समवेत जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राची लोककला जी आहे, पारंपरिक लोककला त्याचं दर्शन त्या ठिकाणी आपण घडवलेलं आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये तर मगाशी सांगितलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी फेटा आणि ही तुतारी वाजवण्यात आलेली आहे आणि शंखनाद केलेला आहे. त्याच्यानंतर 2022 आणि 23 मध्ये आपले उद्योगरत्न, उद्योगपती म्हणायला पाहिजे, डॉक्टर मसाला किंग म्हणतात त्यांना, डॉक्टर धनंजय दातार साहेब, एक महान व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं दुबईमध्ये त्यांनी असं ते निर्माण केलं. त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याला त्याच्यानंतर त्यांचा जो जीवन प्रवास आहे 50 वर्षाचा, त्याच्या पुस्तक प्रकाशन सोहळा पद्मश्री आपले महान गायक सुरेश सुरेश वाडकर वाडकर. साहेब, हां, सुरेश वाडकर साहेब
त्यांच्या हस्ते तो प्रकाशन सोहळा, रामदास आठवले साहेब वगैरे होते त्या ठिकाणी कार्यक्रमाला. मग त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्या ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि 2 वेळा हा आपला प्रवास दुबईचा झालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा आहे किंवा IPL आहे. परत मुंबई फेस्टिवल आहे, दिल्ली फेस्टिवल आहे, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय फेस्टिवल. महाराष्ट्र शासनाचे जेवढेही कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाला आपण नाला निमंत्रित केलं जातं. अनेक मान सन्मान, सन्मानपत्र, पुरस्कार वगैरे महाराष्ट्र शासनाने वगैरे दिलेले आहेत. ही कला जतन व्हावी आणि जतन करण्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न करत आहे. या कलेला ओला लोप पावत्या की काय असं वातावरण निर्माण झालं होतं. पण पाटक महाविद्यालय सांताक्रूज मधील प्राचार्य, प्रिन्सिपल डॉक्टर मीता मॅडम, डॉक्टर मस्के सर, परत प्राध्यापिका नेत्रा मॅडम, प्रशांत कोकणे सर, ह्या लोकांनी ह्या कलेला प्रोत्साहन दिलं आणि FY SY ची मुलं मुली जी आहेत त्या ठिकाणी शंख, तुतारी, लेझीम, मर्दान खेळ, लाठीकाठी, चक्र ही कला शिकवण्यासाठी मला एक व्यासपीठ निर्माण करून दिले, जेणेकरून ही महाराष्ट्राची लोककला जिवंत राहावी यासाठी आपण प्रयत्न करत आहे. मग हा मावळ्याचे पोशाख आहेत कार्यक्रमाच्या वेळेला, हे अंध आहेत, काही अपंग आहेत त्यांना उतारी बक्षीस दिलेले आहे, पुन्हा ड्रेस दिलेले आहे. ग्रामीण भागातल्या कलाकारांना हे ड्रेस दिलेले आहेत. पुन्हा व्यासपीठ आमचं शिवकालीन तुतारी लोककला मंडळ आम्ही स्थापन केलेले आहे आणि या मंडळाचं आम्ही गेली 2010 पासून की तळागाळातला जो ग्रामीण कलाकार आहे त्याला व्यासपीठ मिळत नाही आणि ते व्यासपीठ मिळण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडून आपणाला ही व्यासपीठ दिली जातात. म्हणजे बाहेरच्या देशाचे राष्ट्रपती आले एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्टला, VIP त्या ठिकाणी, पुन्हा ताज हॉटेल असो, ओबेराय हॉटेल असो, परत सिडको असो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही कला सादर करण्याची संधी मिळते. परवा आता महासंस्कृती महोत्सव आहे, त्यामध्ये मर्दानी खेळ म्हणा, लेझीम म्हणा, ही कला आपल्याला सादर करण्याची शासनातर्फे व्यासपीठ मिळत आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागातले जे ज्याच्याकडे कला आहे, परंपरा आहे, त्यांना मुंबईमध्ये आणून किंवा दिल्लीला घेऊन जाऊन ही आम्ही किंवा नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान त्यांच्या कार्यक्रमाला किंवा राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी असो, या ग्रामीण कलाकारांना आम्ही संधी देण्याचा आमचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आहे. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही परदेशांमध्ये देखील हे वाद्य वाजवलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा तुम्ही परदेशांमध्ये ही जी म्हणजे कला सादर करता तेव्हा तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव काय, आपण कमी शिकलेलो आहे. पहिलं म्हणजे इंग्लिश हा विषय आपल्याला समजतच नाहीये, माहितीच नाहीये. पण महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार आपल्या बरोबर काही पुण्यातली काही मंडळी आहेत ती दुभाषिक बोलणारे, मग आम्ही त्यांच्याशी बोलणार. असं झालं एकदा जपानमधले काही शंखवादक कलाकार आहेत ते आणि आम्ही शंख वाजवणारे आणि तुतारी वाजवणारे, आम्ही एकमेक समोरासमोर भेटल्यानंतर मला ही कला सादर करायची संधी दिली. त्यांना तुतारी एवढी आवडली की मग आता आम्ही ह्या ड्रेसवर आहे, आमच्या खिशात काय असणार आहे. पण त्यांनी ही जे गळ्यातलं आभूषण आहे त्यांच्या गळ्यातलं आभूषण काढून माझ्या गळ्यामध्ये घातलं. म्हणजे भावना त्यानं व्यक्त केल्या त्या कलाकाराने की मी त्यांच्याशी काही संवाद साधू शकत नाही. मी माझ्या भाषेत मराठीमध्ये बोललो, ते त्यांच्या भाषेमध्ये जपानीज भाषेमध्ये बोलले. पण मला एवढं समजलं की ते माझ्या कलेवर ते खुश आहेत आणि मला एवढं कळालं की माझ्या कलेला त्यांनी एक खूप मोठं उंचीवर घेतलंय आणि स्वतःच्या गळ्यातली आभूषणं काढून जर एखादा कलाकार दुसऱ्याच्या कलाकाराच्या गळ्यात घालत असेल तर किती मोठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असेल आणि त्या कलाकाराचं हृदय किती मोठं असेल. म्हणजे महाराष्ट्र कुठे आणि जपान कुठे काही एक संबंध नाही, फक्त कला हाच एक संबंध आहे, एक व्यासपीठ आहे.
म्हणजे असे अमेरिकेमध्ये पण गेल्यानंतर काही मराठी लोक भेटली तिथं आलेले. मग मी आमची जी ग्रामीण भागातली जी मराठी भाषा आहे ती आम्ही सोडली नाही. इंग्लिशच बोलायलाच येत नाही. मग त्यांनी मग कुणी ज्यूस आणून देणे म्हणा किंवा आमच्यावर फोटो काढायचा आहे. मग आम्ही त्याला त्यांना फेटे वगैरे बांधायचो. मग त्यावेळेला असा प्रसंग निर्माण झाला, की आपले आय-ए-एस अधिकारी अ, म्हणजे हे होते आपले विश्वास पाटील साहेब. त्यावेळेला एम-टी-डी-सीचे डायरेक्टर होते आणि आमच्या सोबत ते होते. त्यावेळेला अमेरिकेचे जे नागरिक आहेत, महाराष्ट्राचे आपले नागरिक तिथं राहणारे आहेत, फेटा बांधल्यानंतर आम्हाला डॉलर रूपात द्यायला लागले. त्यावेळेला मग आम्ही साहेबांना विचारलं, की "साहेब असं-असं आहे, की आपणाला आपणाला ते डॉलरमध्ये आपल्याला देतात. आपला भारत किंवा आपला महाराष्ट्र गरीब नाही." तर साहेब बोलले, की "नाही, नाही. तुमच्या कलेला ते सन्मान देतायत. तुम्ही ते घ्या मानधन किंवा ते देतायत डॉलर्स वगैरे जी काही देतायत, तुम्ही आनंदाने स्वीकार करा. नाहीतर मग त्यांना अपमानास्पद वाटेल, की गर्व झाल्यागत वाटेल. तर जे काही देतायत प्रेमानं तुम्हाला देतायत ना, तुम्ही मागत नाही ना, मग ते घ्या तुम्ही." म्हणजे एवढं ते सन्मानार्थ बघ महाराष्ट्रातून आलाय, हा मावळ्याच्या ड्रेसमध्ये म्हणजे खरंच ह्या ठिकाणी शिवाजी महाराजच अवतरले ते काय? अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं. मावळे म्हणा, तुतारी म्हणा, शंख म्हणा, लेझीम म्हणा, तिथली जी अमेरिकेमध्ये राहणारी मराठी लोकं जे आहेत, त्या ठिकाणी ढोल म्हणा, तिथल्या महिला मराठी आहेत त्या, तिन्ही ढोल बांधून म्हणा किंवा लेझीम खेळत-खेळत किंवा भगवा ध्वज हातात धारण करून, परत तिरंगा झेंडा धारण करून आपल्यासोबत मराठीमध्ये बोलत होते आणि आम्हाला तिथलं जेवण जमत नव्हतं. 15 दिवसाचा माझा प्रवास होता. अजय आंबेकर सांस्कृतिक कार्य संचालक विचारलं त्यांनी, "गुरुसाहेब काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही जरा मला जरा वीकनेस दिसताय." तर म्हणलं, "साहेब मला हे जेवण जमेना झालंय ह्या हॉटेलचं. तर मग काय करूया? काय पाहिजे?" मग म्हणलं, "मला ग्रामीण गावचं जेवण पाहिजे." मग तिथल्या व्यक्तींना सांगितलं. मग तिने मला टिफिन रोज भाकरी, चपाती, भाजी ही टिफिन चालू केली. मग मी आनंदाने खायला लागलो ते आणि तंदुरुस्त राहिलो त्यावेळेला. म्हणजे आमचा जवळ-जवळ 15 दिवसाचा माझा तो प्रवास होता तिथे अमेरिकेमध्ये. म्हणजे इतकं प्रेम बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तिथली स्थानिक जी मराठी लोकं आहेत, ती एवढं कलाकारावर प्रेम करतात. म्हणजे आता ज्यूस देऊ का? आमच्याकडे ही वस्तू आहे, ही तुम्हाला खायला देऊ का? आणून देणे. जवळ-जवळ आम्ही सकाळी 8 ते 9 वाजता आम्ही तुतारी आणि फेटे बांधायला सुरुवात केली होती. ती रात्री 9 ते 10 वाजली होती. जवळ-जवळ 4 कलावंत आम्ही 2,000 ते 3,000 फेटे आम्ही त्या ठिकाणी बांधलेले आहेत. जी एवढी काय म्हणतात एवढा चांगला प्रतिसाद त्या उत्स्फूर्त ठिकाणी मिळाला. हा. मग अमेरिकेची काही लोकं होती, ते सुद्धा येऊन एकदम ह्या ड्रेसवर येऊन बाजूला घेऊन फोटो वगैरे काढायचे. तिथल्या महिला म्हणा, मुली म्हणा, अमेरिकन लोकं. परत आपले त्या अमेरिकेमध्ये मोरपीस पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर मुळे साहेब आय-ए-एस अधिकारी आहेत. तिकडं प्रेसिडेंट इकडे आय-ए-एस अधिकारी आहेत. आपल्या म्हणजे विजा हं, राजदूत आहेत. ज्ञानेश्वर मुळे साहेब. मग त्यांच्या अ, आपल्या त्या पासपोर्टच्या ठिकाणी, त्या ठिकाणी पण आम्ही त्यांना जाऊन भेटून आलो या ड्रेसमध्ये. कारण आम्ही जिथं मराठी लोकं आहेत, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आम्हाला गाडीतून फोर व्हीलरमधून घेऊन जायचे आणि तिथं आम्ही गेल्यानंतर त्या चौकात तुतारी वाजवायला लोकं जमा व्हायचे आणि अगोदर त्या त्या एरियामध्ये सांगून ठेवलं होतं, की आम्ही तुम्हाला निमंत्रित करण्यासाठी आम्ही येणार आहे. असा हा अमेरिकेचा प्रवास माझा झाला. मगाशी जपानचा प्रवास सांगितला. मॉरिशसमध्ये तर मराठी लोकं आहेत. खूप, खूप म्हणजे खूप डॉक्टर आहेत, काही इंजिनिअर आहेत. अशा मराठी लोकांनी बऱ्याच जणांच्या घरी मी राहिलेलो आहे. ते जवळ-जवळ 13 का 23 दिवस मी मॉरिशसमध्ये राहिलो. काही 4 दिवस अध्यक्षांच्या घरी राहिलोय. माझी आकाशवाणीवर तिथं मॉरिशस मराठी रेडिओ गीतगंगा या कार्यक्रमामध्ये मुलाखत सुद्धा घेतलेली आहे. असा हा माझा 7 समुद्रापारचा प्रवास आहे आणि ती पण महाराष्ट्र शासनातर्फे आणि सन्मानानं.
सर, खूपच आनंद होतोय मला की तुमची ही मुलाखत घेताना, कारण का 365 दिवस 365 स्टोरीज मी घेत आहे आणि रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या घेते मुलाखती. पण या क्षेत्रात मला असं वाटतं पहिल्यांदाच कोणत्या तरी व्यक्तीशी बोलत असेल की जे या क्षेत्रात काम करतात. आणि हा जो जी मुलाखतची सिरीज आहे ती पण देखील एक विश्वविक्रम होत आहे, तर त्याच्यात तुमचा सहभाग व्हावा अ, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. सर, तुम्ही मगाचपासून उल्लेख करताय की ग्रामीण भागातल्या लोकांना, मुलांना एक व्यासपीठ द्यासाठी तुम्ही काम करताय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. बघा, ग्रामीण भागामध्ये कला आहे, पण व्यासपीठ मिळत नाही. मग आम्ही काय ठरवलंय, की ग्रामीण भागात तू जे काही कार्य करत असशील, मग मंदिरामध्ये एखादी पूजा अर्चा करत असाल, नोकरी करत असाल उदाहरणार्थ, किंवा तुमचं काही एखादं स्टोअर असेल, दुकान असेल, ते करून ते करून तुम्ही आमची जी ही जर पारंपरिक कला जर जतन केली, आम्ही जर त्याला व्यासपीठ दिलं नाही किंवा आमदानी दिली नाही, 4 पैसे जर त्यांना मिळाले नाही, तर ती कला मुडीच जाईल. मग ह्या ग्रामीण भागातल्या कलाकारांना आम्ही हा पोशाख, बाराबंदी ड्रेस आहे म्हणा किंवा ही पगडी म्हणा, ही पोशाख, ह्यात मिळणारी ही जी तुतारी आहे, इन्स्ट्रुमेंट, वाद्य, ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना मुंबईसारख्या ठिकाणात आणायचं, त्यांना उद्योग द्यायचा, धंदा द्यायचा, रोजगार द्यायचा. आणि बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, म्हणजे खूप महान व्यक्तिमत्व आहे. या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी लोकं आहेत. मग त्यांच्या समोर कला सादर करण्यासाठी आपणाला व्यासपीठ मिळत असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्यात, उपमुख्यमंत्री असू द्यात. आपणाला राजकारण नको आहे. आपण कलाकार आहे आणि आपणाला कलेला जो व्यासपीठ देतोय, तो आमचा माणूस. आमचं एकच मत आहे, या कलेला वाव द्या, संधी द्या, सादर करण्यासाठी व्यासपीठ द्या. मग तानाजी चित्रपट असू द्या आणि बऱ्याच चित्रपटामध्ये फू बाय फू असू द्या, हवा येऊ द्या, अशा फू बाय फू मध्ये अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला बरीच व्यासपीठ मिळाले. सिडको असू द्या, इंडियन नेव्ही असू द्या, इंडियन आर्मी मध्ये आपण ही कला सादर केलेली आहे. त्याच्यानंतर बीएसटी असू द्या, सिडको असू द्या, पोलीस म्हणजे पोलीसमध्ये पण काही लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. इतर बऱ्याच म्हणजे कंपन्यांच्या म्हणजे कार्यक्रमाला महाराष्ट्राचा जो हिंदू धर्माचा आपला गुढीपाडवा सण आहे, नववर्ष स्वागत यात्रा असू द्या, अतिशय जोरदार पद्धतीने जवळजवळ 50-50 तुतारीवादक गावाहून आणावे लागतात. फेटे बांधणारे लोक. आणि एवढी उत्सुकता आहे. नवीन वर्ष, हिंदू धर्माचं नवीन वर्ष स्वागत होत आहे. शिवजयंती उत्सव आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. हे जे आपले हिंदू धर्माचे जे सण आहेत, की अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये इथे मुंबईमध्ये साजरीकरण होते. आणि त्याच्यासाठी या ग्रामीण भागातल्या लोकांना व्यासपीठ मिळतंय आणि आपण तीळ मात्र आहे, म्हणजे आपण प्रयत्न करतोय. आणि भगवंताच्या कृपाशीर्वादानं म्हणा, की ज्यावेळेला आम्ही 2010 मध्ये बांद्र्यामध्ये विश्व हिंदू परिषद म्हणजे विश्व हिंदू परिषद म्हणजे विश्वातील सर्व साधू संत आले होते आणि सिद्धिविनायक न्यासतर्फे मला हे तुतारी वाजवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेला तुतारी वाजवून झाल्यानंतर गणेश महाराज म्हणून आहेत, गणेशपुरी महाराज व्यासपीठावर आले. म्हणजे अतिशय हनुमंतासारखा अवतार मला पाहायला मिळत होता. तिने शंखनादाला सुरुवात केली, की जवळजवळ 2 मिनिटं शंखनाद चालू केला तिने. आणि शंकराचार्य उठले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांचा सन्मान केला. मी खाली उतरत गेलो, कारण अरे मला पहिली संधी मिळाली होती या ठिकाणी. महाराज खाली येत असताना मी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना विचारलं, मला या 2 मिनिटं तुम्ही आता शंखनाद केलेला आहे जवळजवळ, तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यांनी पाठीवर थाप मारली. म्हणले, नंबर द्या मला, मोबाईल नंबर. महाराज म्हणले, आम्ही मोबाईल वापरत नाहीये. तरी पण मी कुणाला तर तुम्हाला नंबर देतो. 10-15 वेळा प्रयत्न करा. एकदा कधीतरी मी तुम्हाला भेटेन. पण 15-20 वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. मग लांब न बोलेन मी. त्यावेळेला मी बोलवेन. त्याच्यानंतर माझे मित्र बबन भांबरे काका म्हणून आहेत, तिथे महावीर नगर कांदिवलीमध्ये राहतात.
ते भीमाशंकरला नेहमी जायचे. मला म्हणले एकदा तुम्ही चला. मग आम्ही कर्जत वरनं गणपती घाटातून पदरवाडी म्हणून आहे मधल्या रस्त्यावर भीमाशंकरच्या त्या ठिकाणी सदानंद बाबा पवार बाबा म्हणून राहतात आणि साबळे महाराज म्हणून आहेत. मग त्या ठिकाणी आम्ही महाराजांच्या बशी राहिल्यानंतर काही दिवसानंतर त्या ठिकाणी त्यांनी साधना करून घेतली की शंखनाद जोपर्यंत म्हणजे 8-8 दिवस मध्ये जाऊन 5-5 दिवस राहून शंख वाजवायचा. ज्या वेळेला 2 मिनिटं ज्याला शंखनाद पूर्ण झाला त्यावेळेला माझ्या मनाला आनंद निर्माण. आपण साधना म्हणा, भगवंताची कृपादृष्टी म्हणा, श्रीकृष्णाची, अर्जुनाची म्हणा आणि आज 4.5 मिनिटापर्यंत आपण शंखनाद करतोय. पाईप मधनं शंखनाद करतोय. हे तुतारी खरं तर 10 सेकंद 7 सेकंद वाजते, पण मी जवळजवळ 1 मिनिट तुतारी वाजवतो. ही कला जोपासायसाठी अहोरात्र आपला प्रयत्न चालू आहे. मला काहीतरी वेगळं बनायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे, ही सतत माझ्यामध्ये प्रयत्न असतो. म्हणून प्राणायामाच्या जोरावर या कलेला ह्या शिंगानं म्हणा मला जग दाखवलं. ही फार मोठं भाग्य आहे माझ्या आयुष्यात. कमी शिक्षण आहे माझं, मी शिक्षण कमी घेतलं, पण ह्या शिंगानं जग दाखवलं. आपल्याकडं एवढे पैसे असून सुद्धा अमेरिकेला जाऊ शकणार नाही किंवा त्या देशात जाऊन 15-15, 20-20 दिवस राहून तिथल्या लोकांचं मनोरंजन केलेलं आहे किंवा आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी घडवलेलं आहे. अनेकांनी व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत. अयोध्या असू द्या, प्रभू रामचंद्रांची भूमी, बऱ्याच ठिकाणी ही आपण कला साजरी केलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की कलाकारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? बघा, माझं मनापासून कलाकारांच्या बद्दल एक हृदयापासून मनापासून एक कळकळीची विनंती आहे. कलाकारांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे. म्हणजे अंमली पदार्थापासून कलाकारानं थोडं दूर राहिलं पाहिजे. ही आपली कला जिवंत राहण्यासाठी खरंच तळमळीनं मनापासून प्रयत्न केले पाहिजे. लाचारीचं जीवन जगता कामा नये. थोडी मेहनत करायला पाहिजे आणि रसिक मायबापाने सुद्धा आमच्या कलाकारांच्यावर मनापासून प्रेम करावं आणि त्या कलाकाराला मान सन्मान द्यावा आणि त्या कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ द्यावं आणि योग्य मानधन. आता महाराष्ट्र शासन पण आपणाला चांगल्या पद्धतीनं कला जतन करतोय म्हणून मानधन वगैरे मिळतंय आपणाला शासनाचं. व्यासपीठ मिळत आहेत. मग एवढंच की मनापासूनची एकच इच्छा आहे, कलाकारानं निर्व्यसनी राहावं आणि उद्योगी राहावं. कला आता हे म्हणतो कलियुग आहे असं म्हणतात, पण आम्ही म्हणतो की हे कलियुग नाही, हे कलायुग आहे आणि कलायुग असून ही कला जी आहे ती एवढ्या उंचीवर नेली पाहिजे, एवढ्या उंचीवर नेली पाहिजे की त्या कलेला सॅल्यूट झाला पाहिजे. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबा आपले अब्दुल कलाम साहेब यांनी आमच्या तुतारीला सॅल्यूट केलेला आहे. म्हणजे एवढे बॉडीगार्ड असताना, एवढं संरक्षण असताना खाली सुरुवात केली तुतारीला वाजवायला आणि भाषण करत असताना मी त्यांच्या पुढे जाऊन गुडघा टेकून ज्यावेळेला तुतारीत फुंकलेली आहे त्यावेळेला अब्दुल कलाम साहेबांनी तुतारीला माझ्या सॅल्यूट केलेला आहे. म्हणजे एवढा सन्मान राष्ट्रपतीकडून मिळतो म्हणजे खरंच म्हणजे किती भरून येत असेल हृदय की एका राष्ट्रपती पदाचा व्यक्ती आपल्या ह्या कलेला एवढा मान देतो. अशाच पद्धतीनं जीवन जगायचं आहे. या कलेला जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे पुढे घेऊन जाण्यासाठी. ही जिवंत राहावी. मीच नाही तर अनेकांनी ह्या कलाकारांनी प्रयत्न करावे. मग तुतारी असू द्या, शंख असू द्या, पारंपरिक लोककला ज्या आहेत, लेझिम असू द्या, ह्या कलेला पुढे घेऊन गेलं पाहिजे. धन्यवाद सर. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की शिक्षण जास्त घेतलं नाही, पण तुम्ही शिक्षणाच्या पलीकडे खूप काही शिकलेला आहात.
तर तुतारीच्या माध्यमातून किंवा शंखाच्या माध्यमातून पूर्ण जग फिरला आहात आणि मला असं वाटतं की तेथूनच बरंच काही तुम्ही शिकलेले आहात. तर पुस्तकी ज्ञान हे फक्त काही वर्षापुरतच असतं, पण हे जे ज्ञान तुम्ही आणि हे जे ज्ञान आणि जे प्रेम तुम्हाला लोकांकडनं मिळालेलं आहे ते कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार आहे. मला खूप आनंद होतोय की तुम्ही माझ्या 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्राणायाम कसं करतो याचं मार्गदर्शन आपण आता पाहणार आहे. शंख. हा प्राणायाम. शंख हा समुद्रात सापडतो, नैसर्गिक उत्पत्ती आहे आणि आरतीच्या वेळेला हा शंखनाद केला जातो मंगलमय वातावरण निर्मितीसाठी.